अध्याय 5वा. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमोध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैष्णवानरा अज्ञानतम छेदक भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदैतू. गंगाजळ जैसे निर्मळ तैसे तुझे मन कोमल, तू जशी स्थविता प्रेमळ सत्वर त्याथे पावसी. विशेष गंगाजळाहून आपले असे महिमान, पापतापांनी दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराय श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळापा आदी करून भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राजवास करीत. भक्त बहुत झाले, वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता सांकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडी थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्य परम. स्वामी रत्न लादले उत्तम, नृपती ही भक्त निसीम, स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणते तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयांच्या अंतरी विचारायचा पात्याला. अक्कलकोटाहून स्वामींसी आणावे आपल्या नगरासी, मग कोणी एके दिवशी विचारायचा पात्याला. दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर, बैसले असता समग्र, बोले नृपर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणेल स्वामीसी, तरी आम्ही तयांसी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागे तितके देऊधन, ही वटपुरी वैकुंठ भुवन सहजता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन, केवना एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर रूपा लागी परियेसा. तरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावेत पुरेसे, तरी मी आणीन तयासे निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकुनी उत्तर संतोष रातून रूपवर, तैसी सबाई समग्र आनंदित झाली. संजीवनी विद्या साधण्याकरिता शुक्राजवळी जाता देवी सन्मानिला होता बहुत आनंदी करुणी. नृपती सहसकजनी त्यापरी तात्यासी सन्मानी, गौरवनी मधुर वचन यशस्वी म्हणती तया. बहुत दन देत नृपती, सेवक दिदले सांगाती, जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिदली तात्याती. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाली चित्ती, तेथील जनांची पाहुणी भक्ती, धन्य म्हणती तयाती. अक्कलकोटींचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती, राजघराण्यातली होती त्याही करीती स्वामी सेवा, आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळापदिक सेवेकरी निसीम. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटींचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामींचे हे मन रमून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्न कार्य होय सत्वर, लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवक जनी, ऐसे सदा करीताती. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने, दिदली बहुसाल दाने, याचक धनी तृप्त केली. स्वामींची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले, कार्य साधावे आपले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचिले तात्यांनी. एशियाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळापाप्रती, त्याच लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांचे घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरीसी इनाम देतील तुम्हाती. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, असे नाना प्रकारे चोळापाती सांगितले. द्रव्याने सर्वशः चोळापासी लागली आशा, तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसार. मग कोणी एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, येथे रस्ते समयासी आनंदवृत्ती बैसले. चोळापानी कर जोडून विनंती केली मधुर वचने, कृपा होनी समर्थाने बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्याय सुंदर कथा पावन होय श्रोता बघता. श्री स्वामी राजवद्विता निमित्त विष्णुदास असे. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती.